ऑक्टोबर 2024 रोजी मराठी माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक ज्या शाळा आहेत या शाळांना अनुदानाचा वाढीव 20% टप्पा हा देण्याचा शासन आदेश काढण्यात आलेला होता, परंतु त्या शासन आदेशाला आज तब्बल 9 महिने उलटून सुद्धा सदरील शासन आदेशाची अंमलबजावणी होण्याकरिता जो काही निधी लागणार आहे त्या निधीची तरतूद माननीय राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अजूनही केली नसल्या कारणानं 5 जून 2025 पासून आझाद मैदान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरातील अंशतः अनुदानित शिक्षकांचं या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे। शासनाचा आदेश निघाल्याच्या नंतर हिवाळी अधिवेशन असेल, अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, या 2 अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारे शासन आदेशाची अंमलबजावणी होण्याकरता निधीची तरतूद न झाल्यामुळे किमान पावसाळी अधिवेशनामध्ये तरी आपल्या या शासन आदेशाच्या अंमलबजावणीकरता निधीची तरतूद होईल अशी भाबडी अपेक्षा शिक्षकांना ठेवलेली होती, परंतु सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा पुरवणी मागण्यांमध्ये 1 रुपयाची सुद्धा तरतूद शासन आदेशाच्या अंमलबजावणीकरता करण्यात आलेली नाही आणि त्यामुळं संपूर्ण राज्यभरातील जवळपास 65,000 शिक्षक हे आक्रमक झालेले आहेत। त्यातच आज दिनांक 8 जुलै 2025 आणि उद्या दिनांक 9 जुलै 2025 या 2 दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक ज्या काही शाळा आहेत ज्याची संख्या 5,800 केवळ शाळांची आहे आणि तुकड्या जर आपण पाहिल्या तर या तुकड्या 8,000 पेक्षाही जास्त आहेत। या संपूर्ण शाळा व तुकड्यावरील शिक्षक शाळा बंद करून या आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शिक्षक या ठिकाणी एकवटलेला असताना त्याचबरोबर याच मुंबई शहरामध्ये या ठिकाणी अधिवेशन सुद्धा चालू असताना आपल्या प्रश्नाकडे कुठेतरी संवेदनशीलरित्या सरकार पाहिल आणि आपला प्रश्न मार्गी लागेल अशी शेवटची आशा शिक्षकांना होती, परंतु ती आशा सुद्धा आज या ठिकाणी शासनानं संपवलेली आहे। आज आपण जर या ठिकाणी पाहत असू तर सध्या रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत आणि 11 वाजून गेलेले असताना सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीनं शिक्षक जे आहेत त्याच्यामध्ये पुरुष असतील, महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय विदारक अशी परिस्थिती या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहत आहोत। महिला शिक्षक एकीकडे आपण पाहतो की सध्याचं जे काही शासन आहे हे शासन मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरातबाजी करण्यामध्ये पैसा खर्च करत असते, दुसरीकडे शेतकऱ्यांचा विरोध असताना सुद्धा शक्तीपीठ महामार्गासाठी 85,000 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे, परंतु ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत या मराठी माध्यमांच्या शाळांना 15 ते 20 वर्ष झाले तरीही अनुदान देण्याचं नाव सरकार घेत नाही। त्यातही मोठा कहर यावेळेस झालेला आहे की शासन आदेश काढलेला आहे। शासन आदेश कुणा काढला तर हेच सरकार निवडणुकीपूर्वी होतं, यांनी शासन आदेश काढला, निवडणुकीनंतर हेच सरकार परत या ठिकाणी निवडून आलेलं आहे। निवडणुकीमध्ये त्या शासन आदेशाचा फायदा या शासनाला निश्चितच झाला, शिक्षकांची भरघोस मते यांना मिळाली, परंतु त्यानंतर मात्र सरासर या शिक्षकांवर अन्याय करण्याचं धोरण या ठिकाणी सरकारनं राबवलेलं आहे। या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार असतील, विशेष करून या 2 व्यक्तींचं या ठिकाणी शिक्षकांवर निश्चितपणे अन्याय करण्याचं धोरण जर आपण पाहिलं तर मागच्या 10 वर्षांमध्ये दिसून येत आहे आणि त्यामध्ये विशेष करून मराठी माध्यमाच्या शाळा कुठेतरी संपुष्टात आल्या पाहिजे, कारण आपण पाहतो की नुकताच या शासनानं हिंदी सक्ती करण्याचा या ठिकाणी GR काढलेला होता, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असणाऱ्या मराठी माणसानं उद्रेक केल्याच्या नंतर तो GR रद्द करावा लागण्याची नामुष्की शासनावर आली आणि त्यामुळं आता दुसऱ्या मार्गाने मराठी शाळा बंद पडल्या पाहिजे, मराठी भाषा नष्ट झाली पाहिजे आणि या महाराष्ट्राला हिंदी भाषिक राज्य करायचं अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी राबवण्याचं काम हे शासन करत आहे।
निश्चितच ही जी गोष्ट आहे ते निषेधार्ह आहे आणि केवळ निषेधच नाही तर या ठिकाणी मी असं म्हणेल की इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा एवढी विदारक परिस्थिती झाली नसेल अशा प्रकारची विदारक परिस्थिती आज या ठिकाणी आझाद मैदानावर आपल्याला दिसून येत आहे। माझ्या माहितीप्रमाणे तरी रात्रीच्या वेळेस कुठल्याही प्रकारचं आंदोलन अशा ठिकाणी आझाद मैदानावर या नजीकच्या काळामध्ये झालेलं नाही, परंतु ती वेळ या ठिकाणी जे काही दोन प्रमुख व्यक्ती आहेत त्यामध्ये फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या दोन व्यक्तींमुळे शिक्षकांवर आलेली आहे। मग त्यामध्ये शिंदे साहेब सुद्धा आहेत, मग त्यांचं नाव का घेतलं जात नाही? कारण शिंदे साहेब हे जर आपण पाहिलं तर ते संवेदनशील आहेत, त्यांच्याच काळामध्ये हा निर्णय झालेला आहे आणि त्यामध्येही केसरकर साहेबांचं योगदान मोठं आहे या निर्णय करण्यामध्ये। अक्षरशः शिक्षकासाठी मंत्रिमंडळातील प्रमुख व्यक्तींसोबत वाद घालून शिक्षक हिताचा निर्णय त्या ठिकाणी करून घेण्याचं काम केसरकर साहेबांनी केलेलं होतं, परंतु त्याच गोष्टीची शिक्षा म्हणून की काय नंतर सरकार निवडून आल्याच्या नंतर केसरकर साहेबाला शिक्षण मंत्री तर केलंच नाही, परंतु मंत्रिमंडळामध्ये सुद्धा घेतलेलं नाही। म्हणजे शिक्षकाची बाजू घेणारा व्यक्ती तो कुठलाही असू द्या त्याच्यावर अन्याय करण्याचं धोरण माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा असतील यांनी या ठिकाणी राबवलेलं आहे। त्यातही अजितदादांचा तर शिक्षकांवर फारच रोष दिसून येतो, कारण कुठल्याही प्रकारे कुठेही गेल्याच्या नंतर शिक्षकांनी जर निवेदन दिलं तर शिक्षकांकरिता शिक्षणाकरिता माझ्याकडे निधी नाही अशा प्रकारचं वक्तव्य माननीय अर्थमंत्री करत असतात। यावरून बांधवांनो आपल्याला एवढंच लक्षात येते की येणारा जो काळ आहे हा निश्चितच लोकशाही नसून हुकुमशाहीकडे जाणारा आहे। कारण या देशामध्ये जर लोकशाही टिकवायची असेल तर गोरगरिबाची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजे आणि ही मुलं जर शिकायची असतील तर मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजे। जर शिक्षक जगला तरच शाळा टिकेल, जर शिक्षकच नाही जगला तर शाळा टिकणार नाही आणि गोरगरिबाची, कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची लेकरं कुठंतरी इंग्लिश मीडियममध्ये स्वतः फीस भरू शकत नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतील आणि त्यानंतर मग यांचा जो काही खरा अजेंडा आहे की या सर्व जे काही गोरगरिबाच्या मुलांनी आमचा राजकीय झेंडा घेऊन आमच्या पाठीमागे उभं राहावं अशा प्रकारचं धोरण या राजकीय लोकांचं आहे। निश्चितच या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन केवळ शिक्षकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधील जी काही जनता आहे, जी मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता आहे, या सर्वांनी एकत्रित येऊन ही जी काही या ठिकाणी हुकुमशाही या सरकारनं चालवलेली आहे त्या सगळ्या गोष्टीचा आपण विरोध केला पाहिजे। कारण आजच ती वेळ आहे, जर आपण या गोष्टीला आज विरोध केला नाही तर येणारा जो काळ आहे हा निश्चितच आपल्यासाठी चांगल्या प्रकारचा असणार नाही। त्यामुळं आपण सर्वजण सुज्ञ आहात, या गोष्टीची आपण दक्षता घेऊन या ठिकाणी शिक्षकाचं जे काही आंदोलन चालू आहे या आंदोलनाला संपूर्ण राज्यामधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाठिंबा देण्यात यावा एवढीच कळकळीची विनंती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला मी करतो आणि शासनाला एवढंच सांगतो की इंग्रजांच्या काळामध्ये असणारी जी काही दडपशाही आहे ती सुद्धा लोकांनी सहन केली नाही। आज तर लोकशाही आहे, निश्चितच आम्ही सनदशीर मार्गाने आपल्या या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध तर करतच आहोत, परंतु या हुकुमशाही प्रवृत्तीला ठेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।